यांना आपण पाहताय आज त्यांचा संघ संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे। रोहिदास प्रीमियर लीग 2024चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा। ऑल इज वेल गड्या, जवळजवळ 4:20 झालेत। अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 20 ओव्हर कव्हर करायचे आहेत, ते सुद्धा 6च्या अगोदर हा शेड्यूल पूर्ण झाला पाहिजे। कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये। टाइम अँड टाइट, वेट फॉर नन, वेळ आणि भरती ही कोणासाठी थांबत नाही। पहिलाच बॉल खोरवर चेंडू होता, ऑन साइडला ड्राइव्ह केला जातोय, कलात्मक फटका। मनगडाचा वापर करण्यामध्ये यशस्वीरित्या मेहुल आपण पाहू शकाल। गेल्या मॅचचा हिरो, जबरदस्त 15 बॉलमध्ये 40 धावांची एक झंझावती खेळी ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली, आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा सातत्य ठेवेल का? परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट। तो क्लास यावेळेला दाखवावा लागेल या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये। पहिला जो संघ पाहायला मिळतोय फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय, चेन्नई टायटन्स दुहेरी हा संघ। वन साइडला खूप चांगला फटका, षडंपूल करण्याचा प्रयत्न केला। डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, चेंडूला फेक करेल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल। संदीप गावण सर आमच्या समोर जोडले गेलेत, एक दिग्गज समालोचक। संदीपजी गावण सर, वेलकम आपल्या या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, वेलकम आहे। गुड इव्हिनिंग। धन्यवाद प्रमोदजी। काय मॅचेस होत आहेत, चांगल्या मॅचेस होत आहेत, आणि पहिला सेमीफायनलचा मॅच कुणाला वाटलं नव्हतं की 58 धावा पूर्ण होतील, आणि त्या 58 धावा पूर्ण करून चेन्नई टायटन्स टीम फायनल मध्ये दाखल झालाय। हा मॅच सुद्धा तसाच होईल असं मला वाटतंय। निश्चित स्वरूपात सरळ बॅटने खेळला गेला, 30 यार्ड सर्कलचं बंधन होतं, गॅप शोधला आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला। ऑन द राईज खेळला गेला होता, कलात्मक फटका, मनगडाचा वापर राहुलच्या बॅटमधून, चौकार। गुड शॉट, सुस्वागतम RPL चौकार। काय चांगलं टायमिंग जुळून आलं बॅटरचं, आणि सुंदररित्या हा चेंडूला फिक केलं, सरळ बॅटचा वापर केलाय। मिड ऑफच्या वरून हा फटका खेळला गेलाय। 4 धावाचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला। डेफिनेटली ह्या वेळेला 4 धावांचा फायदा, कारण 30 यार्ड सर्कलचं बंधन असतं, त्यावेळेला तुम्हाला खूप सुंदर फलंदाजी करायची असते। 15 ते 20 धावा जर पहिल्या षटकामध्ये येत आहेत तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर अँड नाईस ॲव्हरेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत राहुल आणि मेहुल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते, रायमिंग वर्ड्स जोडी। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, यश तामोरे आम्हाला या ठिकाणी दर्शवतात 7 या धावसंख्येवर। हा चेंडू कंट्रोल स्ट्रोक नव्हता, नियंत्रणबद्ध नव्हता, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू। किरण जाधव यांच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत आपल्या जीवनामध्ये पाहिलेत, चढ उतार पाहिलेत। जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत निलेश फायटर संघाकडून खेळत असताना, आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा ते सातत्य घेऊन येत असताना पाहायला मिळतो। गुड बॉलिंग, ऑन साइडला हलक्याशा हाताने जरूर खेळला गेला होता, फक्त चेंडूला दिशा दिली होती। तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, तत्पूर्वी राहुलच्या बॅटमधून 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर। सेकंड सेमीफायनल अर्थातच दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना, इथून डिरेक्ट आपण फायनल मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहू शकता, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना। 9 धावा, ऑन साइडला पुलचा फटका, सुपर टायमिंग सही चेंडूला वळवला गेला। इनफिल्ड क्लिअर करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी टाळ्यांचा कडकडाट। प्लेयर स्टँड मधून 4 धावा, चौकार। सड़क में एक मोड़ आया, मैं दिल छोड़ आया, एक मोड़ आया, मैं दिल छोड़। 13 धावा फलकावर पाहायला मिळतात। पहिलं षटक, काय स्टार्ट यावेळेला पाहायला मिळते, ब्युटिफुल स्टार्ट। ज्या पद्धतीने नदीला झरण्याची गरज असते, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली गुड स्टार्टची गरज असते, आणि ती स्टार्ट यावेळेला संदीप सर करून दिली गेले। मॅग्निफिसंट स्टार्ट। अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे, कारण ज्या वेळेस भागीदारी होते ना त्यावेळेस आत्मविश्वास नावाचा मित्र सुद्धा आपल्या जवळ येत असतोय, आणि तो जवळ घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने।
ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला कव्हर पॉइंट मध्ये. इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कुठेतरी गेम प्लॅनिंग केलं होतं मेहुलच्या विरोधात आणि इथे फलंदाज फसताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट, ज्या मात्र विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज होते. किरण जाधव यांना मिळाली नाही विकेट, परंतु इथे गोलंदाज आला मिस्टर निकेश आणि इथे मात्र मिळते विकेट. मॅग्निफिसंट बॉलिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. बॅटिंग करणारा संघ फ्रेंड्स बावडा संघाचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 13 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन संघांमध्ये सेकंड सेमीफायनल. लो फुल टॉस चेंडू होता, वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना किरण जाधव यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. 7 नंबरची जर्सी परिधान करणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर जाऊन पोहोचली गेली. एक ॲब्सोल्युटली सुपर मॅच. टेनिस बॉल क्रिकेट आपण खेळतायत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रति षटकामागे 13 ते 14 धावा वेल अँड गुड पाहायला मिळत आहेत. स्टार्ट अगदी चांगली झाली. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याला पाया मजबूत बनवावा लागतो. तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ऑफ साईडला फटका चांगला खेळला गेलाय. सरळ चेंडूला पाठवला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, कलात्मक फटका. बॉर्डमॅनचा उपयोग केला आणि सरळ पाठवलं. 6 धावांकरता आर्यनच्या बॅटमधून क्लास क्वालिटी RPL षटकार. एकोणावीस धावा. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. ऑन साईडला खेळायचा तो ऑफ साईडला मनगडाचा वापर जरूर केला. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डेंजर एंड कडे होते, परंतु चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत की नाही हे पंच त्या ठिकाणी दर्शवतील. पंच त्या ठिकाणी यस विकेट मिळेल आणि राहुलला यावेळेला आपण पाहतायत परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल आणि राहुलला या ठिकाणी आपण पाहू शकाल परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. फक्त मिळेल एकच धाव. राहुलला असं वाटलं तिथे बॅट मी स्लाइड केली, परंतु पंचांनी ऑब्झर्व केलं, परीक्षण निरीक्षण केलं आणि राहुल या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. म्हणजेच एका क्षणाला ही विकेट फार महत्वाची गोष्ट आहे. फलंदाज सेकंड विकेट डाऊन. 20 वर दुसरा धक्का फ्रेंड्स बावडा संघाला. संदीप सर, ही विकेट किती मायने राखते. ज्या पद्धतीने फेकी केली होती, क्षेत्ररक्षक दुरूवरून पुढे सरसावले. एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी करण्यामध्ये यश मिळालं आणि राहुलला मात्र या ठिकाणी परतावं लागतं. निराश, हताश, हतबल मनाने बॅक टू द डगआउट. कॉलिंग राहुल यांचं स्वतः दुसरे धावे करता आणि दोघांचंही कॉलिंग व्यवस्थित असायला पाहिजे होतं. मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या क्रीजमध्ये राहुल पोहोचताना थोडासा उशीर झालाय, म्हणूनच पंचांनी निरीक्षण करून त्याला धावबाद घोषित केलाय. लागला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावफलकावर जर आपण धावा बघितला तर त्या आहेत 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावर. ऑफ साईडला क्लास स्ट्रोक होता, परंतु तेवढाच उत्तम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. भागेश, मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज तू चल में आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळाली. या अगोदरच्या चेंडूवर कॉम्बिनेशन नव्हतं. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. फलंदाज राहुल धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि तदनंतर यावेळेला आपण पाहतायत फलंदाज आर्यन बॅक टू द डगआउटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतात गॉन. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय. संदीप सर, इथे 3 धक्के बसले. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती. व्हॉट यू कॅन से? यस, स्टार्ट अगदी चांगली झाली होती, परंतु आता मिडल ऑर्डरचे बॅटर या ठिकाणी खेळपट्टीवर तग धरून राहणं गरजेचं होतं आणि आता ते करावं लागेल. त्या चुका झाल्या तिथे. खेळपट्टीवर मोठा फटका खेळण्याकरता बॅटर गेलेत. गॅप शोधायचा होता नुकताच बॅटरला कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु तो त्याला मिळाला नव्हता.
धावसंख्या 20. निश्चित स्वरूपात ऍब्सोल्युटली ट्रू. यावेळेला दबाव वाढला जातोय परिपूर्ण. आपण पाहू शकाल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्हचा हाताला स्पर्श झाला आणि चेंडू निघून जातो. या ठिकाणी आपण पाहू शकाल मिडॉनचा क्षेत्ररक्षक लॉंगनकडे येतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 धावा. पहा, जेव्हा 2 ते 3 फलंदाज संदीप सर बाद होतात ना, तेव्हा एक पार्टनरशिपची फार गरज असते संघाला. आणि जेव्हा संघासाठी तुम्ही सातत्याने झटत राहता त्यावेळेला एक चांगली पार्टनरशिप असते. जबाबदारीने खेळ करता त्यावेळेला एक जबाबदारीचं ओझं तुम्ही मात्र ते पेलवता. आणि अशा प्रकारे 2 फलंदाजांना आता चुणूक दाखवावी लागणार आहे. म्हणतात ना संदीप सर की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ती येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला त्याचप्रमाणे खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. आणि ते जर केलं तर कदाचित येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक चांगली टोटल पाहायला मिळेल. या नो डाऊट अगदी बरोबर आहे. अगदी उत्तम उदाहरण तुम्ही या ठिकाणी देत आहेत. वही आपण तिसऱ्या षटकामध्ये नेमकं काय घडतंय, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 21 धावा. ऑन साईडला फटका अप्रतिम आहे. बॅकलिपचा उपयोग केला, सरळ चेंडूला पाठवला स्टँड मध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आणि नारी शक्तीला सलाम करण्यासाठी हा चेंडू आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. RPL षटकार. खूप चांगला फटका होता. टायमिंगच्या बरोबर खेळण्यात यश मिळवलं आणि संघाची धावसंख्या 27. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पिक केलं गेलं, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. षटकारानंतर आलेला चौकार. किरण जाधव यांची अखूट टप्प्याची गोलंदाजी आणि त्या चेंडूला आपण पाहतायत भिरकावून दिलंय. फाईन लेग क्लिअर करत असताना सुपर बॅटिंग. योगेशची बॅट यावेळेला बोलू लागले. संदीप सर काय म्हणतील? षटकारानंतर चौकार, जे जबाबदारीचं ओझं होतं ते योगेशने यावेळेला आपण पाहू शकतायत साध्य केलं आणि थोडासा रिलीज करणारा षटकार चौकार. योगेश जर आपण बघितलं तर अर्थातच गुजरात परिसरातील हा खेळाडू आहे आणि त्यांनी इथे चांगलं काम केलंय. संघाच्या इतर तो काळपासून तो चांगला खेळ करतोय. नाऊ स्कोर इज 31. 31 धावा धावफलकावर आहेत. आता म्हणावं लागेल की मजबूत स्थिती झाली आहे बॅटिंग करणारी टीमची आणि ह्या टीमला रोखल्यानंतरच विजयाच्या दिशेने पुढे जाऊ शकतोय किट्टू रायझिंग स्टार टीम. निश्चित स्वरूपात नाण्याच्या 2 बाजू आपण पडताळणार आहोत आणि त्यामध्ये योगेश ॲज अ कॅप्टन म्हणून कसा असावा. यशस्वी कर्णधार तोच असतो जो संघ सहकार्यांना घेऊन चालतो. त्यामध्ये योगेशचा हा सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलं. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स बावडा या संघाची जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. पहिली स्टार्ट मात्र नेत्रदीपक झाली. दुसऱ्या षटकामध्ये इंटरव्हेल विकेट मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये एक थोडीशी पार्टनरशिप झाली. म्हणजेच इथे जे आलेख आहे ते थोडंसं वर खाली होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ग्राफमध्ये अप्रतिम आपण चुणूक पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 32. किरण जाधव एक्सपिरियन्स बॉलर पुन्हा एकदा तयार. राईट अमोर द विकेटने. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. इथे चुकी केली परंतु बॅकअप चांगला मिळाला. गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा. हा संदीप सर क्षेत्ररक्षक हा क्रिकेटमधील दुवा आहे. त्याने जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं 10 ते 15 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या तर डेफिनेटली कुठेतरी एक लो टोटल आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. खूप चांगला टॅप केला जातो. यावेळेला बॅक पंच करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत. चेंडूला फील्ड करतील. योगेशच्या बॅटमधून 2 धावा. रिलॅक्सेबल यावेळेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. असं जाणून दिलं नाही योगेशने की आमचे 3 फलंदाज बाद झालेत. ज्या पद्धतीने त्याची चुणूक पाहायला मिळते खेळपट्टीवर, अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 35 धावा. हलकेशा हाताने 1 हँडने ए मेरे बायत का खेळ आहे. योगेश डबल माइंड मध्ये होते. खेळू की नको खेळू यावेळेला प्लेसमेंट करण्याच्या प्रयत्नात, फॉरवर्ड डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी फसले आणि अखेरकार किरण जाधव यांना मिळाली सफलता. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये 35 धावा. पलटवार केला या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा.
आदरणीय सन्माननीय एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व किरण जाधव धावसंख्या 35 झाले. 3 षटकांचा खेळ झालाय. संदीप खांबित सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि भालचंद्रजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. बावडा यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनानी स्वागत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो. रोहिदास प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून 35 धावा झालेत. 3 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये काय घटना घडेल मैदानाच्या आतमध्ये त्याचं विवरण सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक या ठिकाणी संदीप गावंड सर या आपण मायक्रोफोनवर. धन्यवाद प्रमोदजी. स्लॉक केलंय कडे कडे या चेंडूला उडवलं. आता लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमा रेषे पार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. थँक्यू. या 6 धावांच्या मदतीनं धावपळक पुढे सरकतोय. धावपळकावर धावा लागल्या जातात. 41-41. पुढचा बॉल प्लस स्क्वेअर कटचा फटका. बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता टोकलाय हा कलात्मक चौकार. फटका होता. यावेळेला आपण पाहिला तर बॅकफुटला गेले. बॅटचा फेस ओपन करत असताना अकुट टप्प्याच्या चेंडूला तुम्हाला अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागते. ज्या वेळेला तुमचं फुटवर्क चांगलं असतं, चेंडूवरच्या मेरिटमध्ये येतात, सरळ रेषेमध्ये घेतात, बॅक ऑफ द हँडचा जेव्हा गोलंदाज उपयोग करतो त्यावेळेला तुम्हाला असे स्ट्रोक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. स्क्वेअर कटचा फटका. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आत वळणारा बॉल आता ह्या वेळेला टाकलाय गुडलेन क्षेत्रामध्ये गोलंदाजाने. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी सध्या व्हायला हवी. धावफलकावर आपण धावा जर बघितल्या तर त्या आहेत 45 धावा 45 रन्स. आणि षटक सुरू आहे सध्याच्या घडीला ते चौथं षटक सुरू आहे. गोलंदाज तयार. त्याच्या घोड्यातील पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. याआधी ऑफ स्टंप जवळून आत वळताना चेंडू दिसला होता. इथे आता गोलंदाजाने कमबॅक केलाय. काहीतरी कानमंत्र दिले गेले किरण जाधव या खेळाडूद्वारे. फ्रेंड्स बावडा तरी सुद्धा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 2 दुसरा उपांत्य सामना तुम्ही बघताय. चांगला स्क्वेअर कटचा फटका. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव मिळेल आणि एका धावेनिशी धाव संख्येत होते बदल. धावपळकावर धावा लागल्या जातात. सध्याच्या घडीला 4 गडी बाद 46 धावा 46. 4 गडी बाद 46 धावा. या षटकातील विचार केला तर 1 बॉल शिल्लक आहे. आणि चौथ्या षटकात थोडासा चोप बसल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज दिसत आहे. काय प्रेक्षकांची गर्दी आता आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. तुम्ही बघताय त्या प्रेक्षकांना. आता चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता परंतु झेल काही कॅरी करू शकला नाही. ह्याच बरोबर बॅटरला मिळाली ह्या चेंडूवर 1 धाव. एका धावाच्या मदतीनं षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात. सध्याच्या घडीला 47 धावा 47 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा वरोर नगरीत सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम RPL 2024. काय म्हणाल 4 षटकांनंतर धावपळकर धावा 47 लागल्या. नुसतंच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळला होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते.
जाऊन पोहोचते ती फलकावर 48 या धावसंख्येवर. 5वं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका चांगला आहे. सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता. धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती आता 54. अजून या इनिंगचा जर आपण विचार केला तर 5 बॉल शिल्लक आहेत आणि 54 धावा धावपळकावर लागल्यात. किरण जाधव सध्या थोडेसे टेन्शन मध्ये येत आहेत, दबावामध्ये येत आहेत, कारण त्यांच्या टीमला इतकं मोठं टार्गेट प्रत्युत्तर दाखल पुढे चेस करावं लागेल. भरपूर पाहुणे मंडळी या अतिथी कक्षामध्ये दाखल होत आहेत. रोहिदास प्रीमियर लीग ही सुरू आहे या मैदानावर. पुढचा बॉल फुलटॉस बॉल लगेचच या चेंडूला उडवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमारेषे पार. मिळतंय धावाचार. RPL चौकार. धावा फलकावर पाहायला मिळतात. 58 रन्स. प्रत्येक बॉलवर आम्ही अपडेट देतो. थोडीशी श्रवण इंद्रिय आपण ओपन ठेवा. पुढचा बॉल कडक 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 स्ट्रोक. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार. दीपक कांबित साहेबांचा बराऊत दादांचा माझ्याला हात मदतीचा गणेशरेश्वर. वापी येथून हा खेळाडू येतोय. प्रमोद यस. धावसंख्या आपण बघूया. खूप चांगली फलंदाजी संतोषची आपण पाहिली तर यावेळेला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसते. ज्या रडार मध्ये चेंडू येतात त्या रडार मध्ये चेंडू मात्र पाठवतोय आउट ऑफ द पार्क आणि संघाची धावसंख्या तब्बल 64 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. मी तर म्हणेन संतोष या खेळाडूबद्दल याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यामधला त्या पंक्तीमधला हा खेळाडू पाहायला मिळतोय. संतोष नुकताच मी 64 धावा सांगल्या. 64 64 धावा. प्रत्येक वेळी तुमचे श्रवण इंद्रिय उघडी ठेवा प्लीज. प्रत्येक बॉलवर आम्ही धावसंख्या सांगतोय. 64 धावा आणि संतोष हा वापी येथून बिलॉंग करतोय. लेदर क्रिकेटचा फार मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. जास्तीत जास्त T20 क्रिकेटच्या मॅचेस तो खेळत असतोय. इथे टेनिस क्रिकेटमध्ये तो उतरलाय आणि अर्थातच रोहिदास समाजाचं हे अनमोल रत्न. शॉर्ट बॉल या चेंडूला वळवलं जातं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 4 धावांकरता शानदार स्ट्रोक. चौकार. आता धावसंख्या धावपळकर झाली आहे ती 68 धावा. काय म्हणाल या धावसंख्येबद्दल? मी तर म्हणेन वरोरच्या या क्रीडा नगरीमध्ये जर आपण पाहिलं संतोष नावाचं वादळ घोंगावलंय या मैदानामध्ये आणि संतोष 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 हेच फक्त यावेळेला प्रत्येकाच्या हृदयात प्रतिबिंब करतोय. हायेस्ट स्कोर आहे हा या टुर्नामेंटचा. आता सुद्धा चेंडूला काउ कॉर्नरच्या दिशेने वळवलं होतं. संतोष काढून एकदा पूर्ण केली. दुसरे धाबे करतो तो धावतोय. क्षेत्ररक्षकाची चूक पहिली आणि दुसरी धाव लगेचच पूर्ण होतोय. धावपळकावर धाबा लागला जात आहेत त्या 70 धाबा. 70 रन्स 70 धाबा. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी होतोय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. फ्रेंड्स बावडा टीमचे समर्थक चेतन जाधव साहेबांना तुम्ही बघतायत. काय घडलं बघूया. विकेटचं पतन झालंय. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय आणि लेग बिफोर द विकेट स्वरूपात क्या फलंदाजाला परतावं लागतंय. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर फ्रेंड्स बावडा टीमने धावपळकर धावा जमा केलेल्या आहेत त्या 70 धावा आणि 71 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. किट्टू रायझिंग स्टार तारापूर या संघाला 71 रन्स रिक्वायर्ड टू विन. निश्चित स्वरूपात जर कदाचित तो झेल टिपला असता परंतु संतोषचं स्टँडिंग ओवेशन यावेळेला पाहायला मिळतं. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल
तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर संतोष. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग, इनक्रेडिबल बॅटिंग बाय संतोष. त्याच्या बॅटमधून 23 धावांची अनमोल खेळी यावेळेला पाहायला मिळाली. फलंदाज बाद झाले होते आणि संतोष आला, संतोषने धावा केल्या आणि इथे धावसंख्येवर मात्र 70 पर्यंत नेलं हे कोणाला कळलंच नाही. 5 षटकांचा खेळ समाप्तीवर आणि संघाची धावसंख्या 70-71 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. कधी कधी छोटी धावसंख्या मोठी वाटू लागते, कधी कधी मोठी धावसंख्या ही छोटी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, दडपण, डॉट फॅक्टर, विकेट फॅक्टर. परंतु संदीप सर 4 गोष्टी फार महत्वाच्या गोष्टी असतात. तुमचं यष्टीरक्षण, तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, या 4 बाजू जर तुमच्या स्ट्रॉंग असतील तर जगातील सर्वोत्तम जरी संघ आला तरी सुद्धा त्याला नमवण्याची तुम्ही क्षमता बाळगू शकता. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला 100% तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. पहा 71 धावांचं टार्गेट आहे आणि इथे आता किट्टू रायझिंग स्टार तारापूर संघाला विचार विनिमय करण्यास भाग पाडलं गेलंय. जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो त्यावेळेला एकच फक्त फॉर एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर ठेवावं, ते म्हणजे 434 धावा सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण झाल्या होत्या. म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलिया संघाने कमी लेखलं होतं, परंतु हर्षल गिब्स आणि मार्क बाउचर या 2 खेळाडूंनी जे मात्र खेळी केली ती पूर्ण जगाला आज माहिती आहे. आणि साक्षीदार मात्र आपण पाहतायत की दक्षिण आफ्रिका संघ 434 धावांचा टप्पा पार केला होता, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. काय म्हणते? अगदी बरोबर. अशी अनेक काही उदाहरणं देता येतील अशी काढून करता प्रेरित ठरतील. म्हणूनच तुम्हाला मोठे व्हायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू खूप मेहनत करून क्रिकेटच्या दुनियामध्ये आलाय. जसं सर रवींद्र जाडेजा हा पूर्वी चौकीदारची नोकरी करायचा. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता रात्री चौकीदारी आणि दिवसा मात्र क्रिकेटच्या मैदानावर सराव करण्याकरता ते उतरायचे. इथे आमचे पाहुणे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. अशा बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत जे खूपच मेहनत करून आलेत, कसरत करून आलेत. एक तर रिंकू सिंग सुद्धा एक चांगला खेळाडू. आज भवितव्य धोक्यात आलं होतं रिंकू सिंग याचं. ज्यावेळेस 2017 साली त्याला किंग 11 पंजाबमध्ये 10 लाख रुपयाला घेतलं गेलं, त्यावेळेस फक्त पाणी देण्याकरता घेतलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये इतर खेळाडू जे खेळत आहेत त्यांना पाणी पुरवण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर 2018 साली ह्याच खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्स टीमने आपल्या टीममध्ये दाखल केलं. शाहरुख खानच्या टीममध्ये तो दाखल झाला. चांगला त्याला सुद्धा संधी फार कमी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्याने जो परफॉर्मन्स दिला तो आपण अजून सुद्धा बघतोय. 80 लाखाला त्याला लगेचच तिथे 2018 पासून 2021 पर्यंत बांधून ठेवलं गेलं. आणि आता जी नवीन बोली त्याच्यावर लागली त्यावेळेस त्याला टीम मधून काढण्याची वेळ सुद्धा आली होती. त्याच खेळाडूला टीम मधून काढण्याचा बेत सुद्धा सुरू केला होता शाहरुख खान याने. आणि अशातच आणखीन एक जबरदस्त खेळाडू जो रणजीपट्टू, त्या रणजीपट्टूला ज्या वेळेस भेटला रिंकू सिंग आणि त्या रिंकू सिंगने त्या रणजीपट्टूला कॉल केला, त्याचं नाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, मला आता आठवत नाही. परंतु तेव्हा त्यांनी सांगितलं की मला सुरुवातीला ह्या अजून एक संधी द्या, मी संधीचं सोनं करून दाखवीन प्लीज. आणि रडत रडत ती कहाणी त्या काढूनपर्यंत रिंकू सिंगने पोहोचवली. आज तोच रिंकू सिंग 2023 मध्ये आपल्या भारतीय टीम मध्ये दाखल झालाय आणि हुकमी एक्का बनत चाललाय. अशी काही उदाहरणं आपल्याला देता येतील प्रमोदजी? निश्चित स्वरूपात यावेळेला आपण पाहतायत आठवणींना उजाळा देणाऱ्या एक किस्से आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये यशस्वी जयस्वाल नावातच यशस्वी, परंतु एक पाणी पुरवल्याचा मुलगा आज काय करू शकतो याचं जगाला त्याने उदाहरण दाखवलं गेलं. म्हणून म्हणतात ना की आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. तुमच्या जीवनामध्ये चढ उतार येणार, परंतु अशा संकटांना सामोरे जाण्याची जिद्द बाळगा की मात्र समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा म्हणाला पाहिजे की हा खेळ फार कठीण होता क्रिकेटचा. कारण आयुष्यात किती कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण ठरेल या सामन्याचं यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल.
चित्र आणि त्यासाठी 3 षटकांसाठी पहिल्या पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील आमचे साथी समालोचक दिग्गज संदीप गावण सर. लख लख धन्यवाद प्रमोदजी. सेमीफायनल नंबर 2 आणि बॅटची आतील कडा चाटून चेंडू आलाय फाईन लेग पट्ट्या बाहेर. पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. चारच्या पालघर जिल्ह्यावर नापेड सुपयो एक नंबर. चारच्या पालघर जिल्ह्यावर नापेड सुपयो एक नंबर. काय म्हणणार प्रमोदजी, पहिलाच बॉल आणि 4 धाव मिळतात. नशिबाचा चौकार आहे हा. निश्चित स्वरूपात या वेळेला पहिल्याच बॉलवर बॅटची एज लागली. नशिबाचा चौकार जरूर मिळाला लक फॅक्टरचा, परंतु दुसऱ्या बॉलवर कमबॅक करण्याची संधी योगेशला मिळाली आणि योगेशने लगेच या ठिकाणी दाखवून दिला, होय मी चांगला गोलंदाज आहे. परंतु पहिला बॉल चौकार आल्यानंतर एक वाक्य आठवलं, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. अगदी बरोबर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, पंचांचा इशारा येतो समांतर, धावा येतं धावांतर. अतिरिक्त धाब्याची नोंद होतोय. धावपळकर धाबा लागल्या जातात त्या 5 धाबा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाबा लागल्या जातात त्या 5 धाबा. 2 चेंडू संपले तिथे, एक वाईट चेंडू टाकला इथे. धावसंख्या धावपळकावर आहे ती 5 धाबा. पुढचा बॉल, सरळ बॅटचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू जातो लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. चौकार, RPL चौकार. आयुष या वेळेला दर्शवतोय की किट्टू रायझिंग स्टार तारापूर संघामध्ये मला उंबरगाववरून कशाला बोलवलं या ठिकाणी, तर एक चांगलं टॅलेंट दाखवण्यासाठी आणि हा खणखणीत चौकार पाहायला मिळाला. गुड शॉट. पुढचा बॉल, झेल होण्याची शक्यता आणि इथे काय घडलंय बघूया. यस, हा झेल टिपलाय. व्हॉट कॅच, व्हॉट कॅच. अफलातून झेल टिपलाय संतोष या काढून आणि आयुष याला परतावं लागतंय. गॉन. काय जबरदस्त झेल. हा झेल तुम्ही 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आज संतोषने ती किमया साध्य केली. विथ द बॅटने अफलातून कामगिरी केली आणि विथ द फील्डने यावेळेला आपण पाहू शकता संतोष मॅग्निफिसंट फिल्डिंग. मला आठवतं आतापर्यंत एक वाक्य म्हटलं होतं डेनिस लिली, जो ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज, ज्यांनी सांगितलं होतं की मानवाच्या आवाक्याच्या बाहेर जर झेल असेल तर ती अमानवीय झेल म्हणून संबोधलं जातं आणि ही अमानवीय झेल आपल्याला पाहायला मिळते. संतोषच्या माध्यमातून कित्येक विकेट किपरची आठवण करून देणारा आणि त्यामध्ये सक्सेस आणि यशस्वी विकेट किपर कोण, तर MSD याची आठवण करून देणारा हा झेल पाहायला मिळाला. ग्रेट कॅच, ब्रिलियंट कॅच, इनक्रेडिबल. म्हणूनच मेहनत काय असतं ते दाखवून दिलं या खेळाडूने. मेहनतीमुळेच सर्व काही मिळत असतं प्रत्येकाला. गोलंदाज तयार. नवीन बॅटरला आहे विवेक. हो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं, कारण आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा इरादा या बॅटरचा. जो प्रेशर आहे 70 या धावसंख्येचा, तर प्रेशर मधून बाहेर पडायचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर धाबा आहेत तर 9 धाबा या षटकातील. आता पुढचा बॉल, मोठा फटका, बेधडक मारलाय कडक. 6 धावा ओव्हर द मिड विकेट एरिया. UG सिक्सर. किरण जगदीश सुभाष सुधीर हेमंत संदेश. पहिल्या षटकाचा खेळ झाला. शेवटच्या बॉलवर पॉवरफुल हिट आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर विवेक मोरेच्या बॅटमधून. क्लास आणि क्वालिटी, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. जाणतोय की इथे संघाला आता मात्र या वेळेला जरूर धावून यायची गरज आहे. ती इच्छाशक्ती, तुमची जिद्द, जिज्ञासा, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही अंगीकृत करणारे हे 2 निलेश फायटर संघाचे धुरंधर खेळाडू म्हणून एकाविक फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतात. ही जोडी टिकली तर कदाचित सामना खूप बॅलन्सिंग राहील. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ताकदीचा वापर या ठिकाणी करतात किरण जाधव हे खेळाडू. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये गेले. 1 धाब्यानिशी स्ट्राईक रोटेट होतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. अजून जर आपण विचार केला तर 55 धाबा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये.
71 धावांचं टार्गेट आहे आणि अशा स्थितीमध्ये चांगली रणनीती आखावी लागेल, डोळ्यासमोरचे लक्ष ठेवावं लागेल. जसा उल्लेख केला प्रमोदजी शेडगेने की 434 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या आणि तसेच इथे ही धावसंख्या चेस करण्याकरता चांगलं तंत्र आणि मंत्र क्रिकेटचं दाखवून द्यावं लागेल या खेळाडूंना. गोलंदाज तयार. मेहुल याचा हा चेंडू खराब आहे, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. अनुभव फार जास्त आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा. बरेचसे खेळाडू लेदर क्रिकेट मधून इथे खेळण्याकरता आलं. डेफिनेटली इथे विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल, जर डॉट बॉल आले तर ऑटोमॅटिकली प्रेशराईज होतील, फलंदाज चुका करण्यास भाग पडतील. परंतु इथून धावा आणि धावा जर आल्या तर कदाचित सामना बॅलन्सिंग पाहायला मिळणार नाही. इथे भरपूर वेळ चेंडू हवेत राहतोय, चेंडू कॅरी केला जातोय का? यस, डेफिनेटली टेकन. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, गॉन. घेऊन रोहिदासांचे विचार साऱ्या जनतेला आमच्या अभिमान. माझ्या जिल्ह्यातील जनता ही सारी कुतुहलाही मागणी. माझ्या जिल्ह्यातील जनता ही सारी आणि महत्वपूर्ण खेळाडू बास झालाय. कर्णधाराला परतीचा प्रवास करावा लागतोय. धावपळकावर लागला जातोय तो. 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या आहे ती 17 धावा. आता नवीन बॅटर पाहूया मैदानाच्या आतून काय करतोय. न्यू बॅटर इन विवेक मोरे एक थोडासा बेजबाबदार फटका खेळला. शॉट सिलेक्शन अचूक नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा यावेळेला क्षेत्ररक्षकाने उचलला. म्हणतात ना, अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो आणि तो क्षेत्ररक्षकाचा आधार आपण पाहिलात. पुन्हा एकदा ब्रिलियंट कॅच. काय जबरदस्त झेलवर झेल टिपले गेलेत. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. तू चल मैं आया, आराम गैराम. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. त्या दरम्यान योगेश कृष्णा वनमाळी आमच्या गावातील आमचे खेळाडू यांना मी मंचावर बोलू इच्छितो. योगेश कृष्णा वनमाळी यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी करतोय. त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. गावंडे साहेब. धन्यवाद, लाख लाख धन्यवाद तुमचं. एकामागून एक विकेट्स पडताना दिसतात बॅटिंग करणाऱ्या टीमचे आणि धावसंख्या आहे ती 17 धाबा. 3 गडी बाद 17 धाबा. संकटामध्ये सापडलेली नाव आता किनारा लगत लागली जाईल काय? ऑफ स्टंपवर सफल झालाय हा बॅटर. पुन्हा एकदा चुकीच्या फटक्याची निवड केलंय. पूर्णतः प्रेशर मध्ये खेळताना दिसतात बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. दबाव आहे आणि बॅटिंगचा अभाव सुद्धा आहे. दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्याला नेऊन ठेवायला पाहिजे. बॅटिंग करते बाई. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन येतोय. नॉन स्ट्राइक इन कडे किरण साधो. फुल टॉस बॉल. शतरक्षक मिड विकेट मध्ये तैनात आहे. सहज सोपा झेल त्याच्याद्वारे टिपला जातोय. आमचे प्रेक्षक जल्लोष करतात. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का, गॉन. थँक्यू. 54 धावांचं एकंदरीत लक्ष यावेळेला अजून सुद्धा पाहायला मिळतं. आर्यनने कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक आणि उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपला गेला. पहा, आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा विचार केला तर मेहुल लवकरात लवकर बाद झाला. आज 3 धावांवर बाद झाल्यानंतर त्याने एक मनामध्ये इच्छाशक्ती प्रकट केली की मला चांगली गोलंदाजी करायची आहे. जरी बॅटिंगमध्ये माझा परफॉर्मन्स झाला नाही परंतु मला अजून सुद्धा संधी येणार आहे तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी तत्पर आहे. मेहुल आला आणि मेहुलने जवळजवळ 3 फलंदाजांना बाद केलं. म्हणजेच एक ट्रम्पकार्ड गोलंदाज, भरवशाचा गोलंदाज कसा असावा, स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा करायचा, यावेळेला निर्माण कसा करायचा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं. कारण संदीप सर, गुगलवर मात्र शोधून सापडत नाही आत्मविश्वास हा नावाचा शब्द. तुम्हाला स्वतःला आत्मसात करावा लागतो. म्हणून स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. ते क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. अगदी बरोबर. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला गुगलवर पाहायला मिळतात. आता पूर्वी भूगोल बघायचो आपण. हा चेंडू हवेत आहे. आणखीन एक धक्का लागू शकतोय. धक्का मागून धक्का, दे धक्का, गॉन.
धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 17 धावा. म्हणजे तेच दृश्य पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आलंय ज्यावेळेस 18 जून 1983 साली विश्वचषकात मध्ये साखळी सामन्यात झिम्बाब्वे संघाविरुद्ध आपल्या भारतीय टीमची अशी अवस्था झाली होती. 17वर 5 गडी बाद झाले होते आणि अशातच कपिलदेव निकन सरांनी 175 धावांची विस्फोटक विध्वंसक खेळी झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळली होती. परंतु दुर्दैव त्या दिवशी मीडियांचा संप असल्या कारणानं त्या मॅचचं चित्रीकरण होऊ शकलं नव्हतं. तसे ह्या मॅचचं चित्रीकरण होत आहे. पाटील नेटवर्क्सद्वारे संपूर्ण क्षणचित्र टिपली जात आहेत आणि आता संकटामध्ये सापडलेली ही नौका किनाऱ्यालगत लावेल का हा खेळाडू. डेंजरस बॅटर स्ट्राईक इन कडे मिस्टर किरण जाधव, गोलंदाज तयार. तिसरं षटक टाकण्याकरता योगेश, चांगला स्कोअर कटचा फटका, धाव घेण्याची संधी मिळत नाही, रोखलंय. खूप चांगली गोलंदाजी होतोय, गुच्छामध्ये विकेट्स मिळवल्यात म्हणूनच दबाव आलाय बॅटिंग करणाऱ्या किट्टू रायझिंग स्टार या टीमवर. निश्चित स्वरूपात यावेळेला जर आपण पाहिलं तर 17 धावा फलकावर, वेगवेगळ्या बॅटचा उपयोग, वेगवेगळ्या ब्रँडचा बॅट आता मात्र आपण पाहतायत. परंतु संदीप सर, एक काळ तुम्ही सुद्धा पाहिला असेल, तुम्ही सुद्धा खेळले असतील की फक्त 15 खेळाडू बॅट एक असायची, 15 खेळाडू बॉल एक असायचा. स्लीपरवर क्रिकेट खेळलं गेलं, हाफ ट्रॅकवर क्रिकेट खेळलं गेलं, काही सोयी सुविधा नव्हत्या. डबे घेऊन 7 वाजता निघायचे खेळाडू, फक्त का तर ट्रॉफीसाठी. आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत दृश्य आता कुठेतरी वेगळं पाहायला मिळतं. क्रिकेट इज माय पॅशन झालं, काळ वेळ बदलला आणि क्रिकेटमध्ये मात्र ग्लॅमर आलं, क्रेज वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हणतील? अगदी बरोबर. भरपूर आधुनिकरण झालं, बदलाव झालं. चर्चा आपण त्याची सुद्धा करूया. ह्या षटकानंतर ती चर्चा होईलच. आता किरण जाधव स्ट्राईक इन कडे आलाय, मोठे फटके खेळण्याकरता तो राहिलाय आणि त्याच्याद्वारे हा मोठा फटका असेल काय. स्कोअर लेग मध्ये शतरक्षक तैनात होता. 1 धाव मिळाली बॅटर किरण जाधव याला. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 18वर. मेहनत नावाचा मित्र जर जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू आपल्या जवळ कधीच येत नाही. म्हणूनच इथे मेहनत करावी लागेल बॅटरला, जशी मेहनत आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने केलाय आणि पूर्णतः जखडून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. खूप चांगला दबाव वाढवताना पाहायला मिळत आहेत. बॉडी लँग्वेज पाहना काय जबरदस्त पाहायला मिळतंय. शरीराची देही बोली भाषा. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना योगेश त्या ठिकाणी थोडेफार फेकी करताना पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण बॉडी लँग्वेज कधी निर्माण झाली तर जेव्हा संतोषने 23 धावा कुठल्या, 23 धावा कुठल्यानंतर ज्या उत्साहवर्धक धावसंख्या फलकावर लागल्या त्यानंतर ऑटोमॅटिकली 11 खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली फुलताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात तो 0 धावसंख्येवर बाद झाला होता. पुढचा बॉल दांडी गोल, विकेटचं झालं पतन, गॉन. 6वा धक्का. त्यांचा हायचा बच्च्याच्या पालघर जिल्ह्यावर, रुबाब त्यांचा हायचा बच्च्याच्या पालघर जिल्ह्यावर, चारच्या पालघर जिल्ह्यावर नापेड सुख. पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा नवीन प्रस्थापित झाला आणि पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून आज RPL आपण पाहतायत. 18 धावा विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 53 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे, जवळजवळ विचार केला तर 13 आणि 13 बॉलमध्ये 53 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 धक्के बसलेत आणि 6 धक्के बसत असताना हे संपूर्ण डोळ्यासमोर किरण जाधव नाट्यमय थरार पाहताना पाहायला मिळतात. अगदी बरोबर. पुढचा बॉल इथे जर आपण बघितलं तर अर्थातच ह्या चेंडूवर इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला एकही धाव मिळत नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय बॅटर. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 18 धावा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 53 धावा. कमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही एक करतोय बदलाव. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत याचा धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय प्रमोदजी शेडगे सरांना. आवाज ऐकूया प्रमोद सरांचा. थँक्यू व्हेरी मच संदीप गावंड सर. अजून एक आवाज जोडला जाईल. अर्थातच याच विभागातील भरपूर स्पर्धा कव्हर करणारे आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे असं एक गोड स्वभावाचा धनी अर्थातच दीपक संके सर.
या ठिकाणी उपस्थित आहेत ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकदा वर्जित केली जाईल. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. किरण जाधव यांची सुद्धा बॉडी लँग्वेज आता थोडीफार निगेटिव्ह पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुका वरोर गाव आणि वरोर गावामध्ये सुरू असलेला रोहिदास प्रीमियर लीगचा हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण अनुभवतायत. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे. ऑफ साईडला या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने ऑन द राईट्स खेळला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल त्या ठिकाणी मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 20 या धावसंख्येवर. हळूहळू मात्र या ठिकाणी आपण पाहताय थोडासा जो विजयाचं अंतर आहे ते मात्र या ठिकाणी निघून चाललंय. ऑन साईडला या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने चेंडू या वेळेला वळवलं गेलं. चौकार मिळाला. किरण जाधव यांच्या बॅटमधून येतोय एक अप्रतिम चौकार. आदरणीय सन्मान्य दीपक भाऊ खांबे साहेबांना विनंती करतो, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. 24 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कॉन्फिडेंटली फटका नव्हता, परंतु धावा येत आहेत किरण जाधव यांच्या बॅटमधून आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते यश तामोरे चौधरी आणि त्याचप्रमाणे जतीन किने आम्हाला दर्शवतायत की 28 धावा फलकावर. मुनीत कुडू परिपूर्ण एकच कॅमेरात संपूर्ण हे क्षणचित्रे फितीत करताना पाहायला मिळतोय. हे दोन ब्रँड बहाडोलीचे आहे, जतीन किने आणि मुनीत कुडू. आज एवन जोडी नाही आहे. साहिल पाटील सकाळच्या 7 वाजेपर्यंत समवेत मात्र चांगले अपडेट करत होते. सर्व कमिटी मेंबर्स, संत रोहिदास क्रीडा मंडळाचे सर्व कमिटी मेंबर्सनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि चिन्मय टायटन्स देहेरी संघाने सुद्धा समालोचन यायचं. देहेरी संघाचे कर्णधार आणि आपला संघ घेऊन संघ मालकांसमवेत येथे उपस्थित व्हायचं आहे. तसेच आपले आताचे पाहुणे आदरणीय दीपक भाऊ खांबीत यांनी सुद्धा मंचाजवळ यायचं आहे. पुढील आपल्याला कार्यक्रम इकडनं चालू करायचा आहे. तरी कल्पना आहे बावडा संघ गेम मध्ये असल्यामुळे तुम्ही त्यांच्या समवेत आहात, परंतु थोड्याच वेळात इथे तुम्ही या, आपल्याला इकडनं कार्यक्रम करायचा आहे. धन्यवाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते 29 आणि इथून भरपूर धावा हव्या आहेत. त्या जवळजवळ आपण विचार केला तर 42 धावांचं अजून सुद्धा आव्हान पाहायला मिळतं या 6 बॉल मध्ये. किरण जाधव स्वतः त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. भरपूर वर्षांचा टेनिस बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव पाहायला मिळतो. किरण जाधव यांच्या पाठीशी आहे. अनुभवाचा खजिना. खूप चांगला फटका होता. बॅकलिपचा उपयोग केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळत असताना कोणती धाव त्या ठिकाणी येत नाहीये. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज भागेश सांगतायत दादा ये धावत, मला बॅटिंग करायची आहे. आता शेवटचे 4 बॉल राहिलेत आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. तिसरा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला खेळला गेलाय. फलंदाज फसेल. पुन्हा एकदा भागेशला वाट पाहावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. फलंदाज बाद होण्याचा क्रम 7 धक्के आतापर्यंत लागलेत. ते कित्तू रायझिंग स्टार तारापूर संघाला. गाडी पाहिजे त्याच्या मला नऊवारी साडी पाहिजे. तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जसं दीपक जी संख्या यांनी सांगितलं, लिली डीजे यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली 2 दिवस आणि अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. वाजंत्र वेगवेगळी श्रवण इंद्रियांपर्यंत संगीत पोहोचतायत. संघाची धावसंख्या स्थिरावले. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी
या सामन्याची बाकी राहिले. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही पंचांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. एखाद वेळेला आम्ही इथून मायक्रोफोनवरून सॉरी बोलू शकतो, परंतु पंच त्या ठिकाणी नेहमीच तत्पर असतात. विदिन सेकंदामध्ये त्यांना जो काही डिसिजन असतो तो द्यावा लागतो, एवढं प्रेशर असतं प्रेक्षक वर्गांचं. परंतु आम्ही चांगली पंचांची भूमिका साध्य करणार ऑन साईटला. अखेरकार मात्र या ठिकाणी भागेशला स्ट्राईक एंडला यावं लागतं आणि शेवटचा बॉल खेळत असताना तो आनंद वेगळाच आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना तो आपण पाहतात फ्रेंड्स बावडा या संघाच्या माध्यमातून. आणि एका साईडला जर पाहिलं तर चिन्मय टायटन्स डेअरी या संघाला आपण पाहू शकाल बीट करेल का, की दोन संघ अतिशय सुंदर दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतील. कॉंग्रॅच्युलेशन की तू रायझिंग स्टार तारापूर संघाचं स्वप्न या ठिकाणीच थांबलं. तिथेच प्रमोद आपण विचार केला तर दोन्ही संघ तारापूरचे पराभूत झालेत. पण क्रिकेट असतं, क्रिकेटमध्ये हार जीत बघायला मिळते. यावर्षी जर म्हटलं तर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं नाही, तुम्ही जर म्हटलं की 4 विभाग जे तुमच्या क्रीडा डीजे थांबा डीजे 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 4 क्षेत्र जे आहेत, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, बॅटिंग आणि तुम्ही दिलेला अफर्ड या 4ही भागाचा चांगला उपयोग बावडा संघाने केला आणि म्हणूनच बावडा संघ इकडे फायनलमध्ये पोहोचला. चला देहरी संघ या, आपण इकडे जातोय. देहरी संघ प्रमोदजी सडके आमच्या बरोबर जोडा. मॅच टू मॅच मेहुल आहे, आपण देणार आहोतच. पण या देहरी संघ रेडी राहा, लवकर बी कॅरी ऑन. चला एका साईडला बावडा संघ तुम्ही देखील हजर व्हा. आमचे आयोजक ज्याप्रमाणे ठरलंय आमचे सर्व पाहुणे येतील आणि आपण निश्चितच ग्रँड फिनाले थोड्याच वेळात सुरू करतोय. आपण पाहत आहात निश्चितच 8वं पर्व, जिथे आपण बघितलं रोहिदास प्रीमियर लीग, ज्या लीगच्या माध्यमातून अनेक आम्हाला स्पॉन्सर्स आमचे संघ